संघ बघितला जांभूलपाडा टॉस जिंकून बॅटिंगचा डिसिजन घेतला होता, परंतु त्या संघाला हा खरं तर ही स्पर्धा सोडावी लागली आणि त्या अनुमानाने आपण जर बघितलं गेलं तर या मॅच मध्ये सावा टीमचा कॅप्टनने टॉस जिंकून डिसिजन फिल्डिंगचा घेतला गया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बालगोपाल सोनालेपाड्याच्या माध्यमातून मोनिश आणि सागर ही जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि टीम सावाच्या माध्यमातून स्ट्रायकर बॉलर पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दिगंबर होतोय तयार. मागच्या मॅच मध्ये त्याची कसोटी तुम्ही बघितली आणि आता तोच बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालाय. ओ द विकेट. पहिलाच बॉल दिगंबरचा उचलला गेलाय. सॉफ्ट डिसमिसल इथनं होईल का? आलेत कॉन्फिडंटली. जे लीड करत असतात संघाला टीम सावात क्रिकेट संघाचा खरं तर लखन त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना पाहायला मिळाला. त्याच्या हातामध्ये जेल. फलंदाज बाद. अठराशे 66 रोजी प्रिन्स ऑफ वेल्स जेव्हा पहिल्या बॉलवरती बाद झाले तेव्हा दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्ये बातमी आली की प्रिन्स रॉयल डकचा शिकार झाले. तेव्हापासून रॉयल डक, डगआउट अशी असंख्य सारी नावं आहेत आणि त्याच रॉयल डकचा शिकार खरं तर झाला फलंदाज मोनिश. बॉलिंग लाईनअप खूप मोठी आहे कारण सध्या तरी तुम्ही दिगंबरला बघत आहात. दामू एक चांगला बॉलर आहे. पहिल्या मॅचमध्ये दामूची तुम्ही चांगली बॉलिंग नक्कीच तुम्ही पाहिली. म्हणजेच या टीमकडे दोन असे गोलंदाज आहेत ना जे गोलंदाज धावसंख्या डिफेंड करण्यासाठी यशस्वी ठरलेले आहेत. परंतु सध्या तरी पहिला अस्त्र बाहेर काढलाय ज्याने एकाचं शस्त्र पूर्णपणे विस्कळीत केलं. म्हणजेच मोनिश बाद झाला आणि आता मोनिशच्या जागेवरती आलाय विकी तरे. सेकंड बॉल डाव्या स्टिकच्या बाहेर. पंच एक्झॅक्टली सांगतात की डाव्या स्टिकच्या बाहेर असणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी केला गेला आणि अवंतर धावसंख्येने खरं तर धावपलकाला झाली सुरुवात. चांगली रंगलेली मॅच. हा बॅटल आहे सोनालेपाडा आणि त्यांच्या विरोधात सावात. एकामध्ये जिद्द आणि चिकाटी तर दुसऱ्यामध्ये क्रिकेटचा समर्पण अनेक वेळा नक्कीच टीम सोनालेपाडाने केला आणि या दोन्ही टीम एकामेकाच्या आता विरोधामध्ये आहेत. ओव्हर द विकेटने उचलण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. हलवार पद्धतीने आले परंतु कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप इथे झाली. मोठी संधी होती आणि ती मोठी संधी या ठिकाणी गमावली जाते आणि मिळतात धावा दोन. भालगावचे क्रिकेट प्रेमी केवल म्हात्रे सध्या तरी या मॅचचा आनंद घेतात. त्यांचेही मनापासून आभार. तुम्ही या स्पर्धेला प्रेम देतात. खरं तर देवरुंगावचे जावई आहेत आणि ते सध्या तरी या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. धावा 3. दिगंबरचा हा बॉल कट केला गेला. सुंदर फटका. सुईमधनं ज्या प्रकारे धागा ओवावा तशा प्रकारे गॅप बघितली गेली. स्वतःला स्ट्रेच करत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर हा चौकार. खूप सुंदर फटका खेळला. स्वतःसाठी जागा बनवली गेली. निवडला गेला क्षेत्र खरं तर स्वीपर कव्हर आणि बॅकफुटला जात असताना हलक्या पद्धतीने दिमागाला शांत ठेवलं. बॉलला येऊ दिलं. बॉलची गती पाहिली आणि त्याच्यानंतर कट करत असताना हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला फलंदाज विकी तरेच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 7. यावेळेला कडा आहे. बॉल मागे चाला. फाईन लेग ऍक्शन मध्ये होता परंतु रिॲक्शन विकेट किपरचे चेंज झाले. कारण असं वाटलं की फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला ही कॅच पकडायला हवी होती परंतु क्विक ऍक्शन करावी लागली. फाईन लेगच्या फिल्डरला कॅच झाली खरं तर मिस. इथे मिळते सिंगल. सिंगल टीम 9 या आकडावरती. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये ना आजच्या दिवसामध्ये तुम्ही लो स्कोरिंग सामने बघितले आणि हाय स्कोरिंग सामने बघितले परंतु 53 धावा ही चेज झाल्यात. 28 ही चेज झाल्या. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही बघितलं की 2 षटकामध्ये सामना जिंकला गेला अजय शूटिंग देवरुंगने आणि या मॅच मध्ये कितीचं टार्गेट राहील. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर जवळपास नाहीयेत. वळत्यात 2-2 फिल्डर. पॉवर प्ले सुरू आहे. वापर तर करायलाच हवा आणि पॉवर प्लेचा योग्य वापर करत होता बॅट्समन परंतु आपल्याकडे जी संधी आली तिचाही वापर केला गेला. तिसरीचा प्रयत्न. शॉकिंग आणि फेकी आणि फेकी खरं तर चांगली ठरली. ती म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि इथनं एका फलंदाजाला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. फलंदाज इथनं बाद होत असताना विकी
2 धावा ऑलरेडी कंप्लीट झाल्या होत्या. हा पहा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, एक रिव्हर्स फटका चांगलाही तुम्ही बघितला. त्यानंतर ही रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. परंतु तिसऱ्या धावेसाठी जी गाडी निघाली होती ना, त्या गाडीला खरं तर ब्रेक लावण्याचं काम केलं गेलं, ते म्हणजेच फिल्डरने. दिगंबर आहे ना, तर सगळं शक्य आहे. आपल्याला माहिती आहे की त्याची बॉलिंग ॲक्शन भरपूर फलंदाजांना कधी कधी समजत नाही. कधी बॉल टर्न होईल याचा नेम नाही आहे. त्यानंतर कधी तो बाउन्सर चेंडू हाताळू शकतो. म्हणजेच या गोलंदाजाकडे विविधता आहे आणि सध्या तरी तीच विविधता त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. ज्याच्यावरती चौकार आला होता त्याच फलंदाजाला बाद केलं गेलं, म्हणजेच विकी तरे मैदानाच्या बाहेर गेलाय. 4थ्या क्रमांकावरती आलाय मैदानाच्या आतमध्ये सतीश. परंतु सागरने आतापर्यंत बनवल्या 2. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10 आणि या षटकामधला हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेटने सोडून दिलं, वेल लेफ्ट. माहिती आहे की डाव्या स्टिकच्या बाहेर बॉल चाललाय, कोणत्याही प्रकारची छेडछाणी नको, त्यामुळे बॉल सोडून दिला. डाव्या स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक सिंगल, टीमची धावसंख्या 11. आतापर्यंतचा हा बॉल जर बघितला गेला ना, तर 7वा फेकला गेलाय, ज्याच्यामध्ये 2 व्हाईट बॉल आहेत. म्हणजेच हे षटक थोडंसं का होईना आता लांबडं पाहायला मिळतंय. म्हणजे हा बॉल जर टाकला गेला तर 8 बॉलचा षटक होईल. हा बॉल एक्स्ट्रा आला तर अजून काहीशे बॉल वाढतील. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी मागे चाललाय, बॉल बॅकअप आहे ते गरजेचं होतं आणि बॅकअप असूनही फायदा नाहीये, कारण आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट होती. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर, शेवटच्या बॉलवरती आला चौकार आणि या चौकाराने टीम 15 वरती. हा पहा ऍक्शन रिप्ले पडल्यानंतर बॉल अनुमानाने थोडासा खालीच राहिला. तिथे एक शॉनी होता, त्या फिल्डरने तेही बघितलं की शॉनला कदाचित बॉल लागेल, अडेल, परंतु तो बॉल अडला नाही. तर आउटफील्ड फास्ट होती, तिथे बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर गेला आणि चौकाराने टीमची धावसंख्या 15. 2 आतापर्यंत विकेट गेलेले आहेत, परंतु 2 विकेटचा प्रेशर ना पहिल्या षटकामध्ये जास्त काही जाणवलं नाही. कारण सुरुवात चांगली करून दिली पाहिलं गेलं तर विकी तरेने, ज्याच्या बॅटमधून आपण बघितला धावा 7. सतीशने आता सुरुवात केली डावाची चौकाराने, सागरी त्याच्यासोबत खेळतो, त्यांनी बनवल्या गेल्या 2. म्हणजे ही जी पार्टनरशिप आहे ना, ती पार्टनरशिप अशी जर पुढे राहिली ना, तर सध्या तरी प्रोजेक्टेड स्कोर जो आपण अनुमानाने सांगू शकतो की ॲटलिस्ट 45 पर्यंत धावफलक जाऊ शकतं. परंतु आता येणाऱ्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी होतील ते पाहावं लागेल. पहा आतापर्यंत तुम्ही जो वेळ खर्च केलाय तो म्हणजे 7 मिनिटं खर्च केलेला आहे. म्हणजे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं काही करून फेकायचीच आहेत. सो आम्ही ही वॉर्निंग देतोय, अन्यथा मग तुम्हाला पेनल्टी इम्प्लिमेंट करावी लागेल. ओव्हर नंबर 2 कैलाश आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये ओव्हर द विकेटने बॅटची लेमन कडा आहे, खालची कडा डायरेक्टचा प्रयत्न, इन ऍक्शन मध्ये कैलाश होते, परंतु बॉल मागे चाललाय. दुसरीचा प्रयत्न का केला नाही त्याचा विचार पडलाय, कारण नॉन स्ट्रायकिंग एंड ती बॅकअप नव्हता. परंतु एक गोष्ट, ही धाव कंप्लीट न करण्याच्या मागचं कारण वेगळं होतं. कारण जो आता सध्या तरी स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन आहे ना, तो अगदी स्टंपच्या मागे होता, त्याच्यामुळे त्याला नॉन स्ट्रायकिंग वरती पोचायला वेळ लागला असता. त्यामुळेच ही दुसरी धाव बनवली नाही, बॅकअप नव्हता. परंतु विकेट किपर अगदी ऍक्शन मध्ये होता की जसा दुसरीचा प्रयत्न करेल तसा आपण फलंदाज बाद करू. परंतु एकच सिंगलच झाली आणि टीमची धावसंख्या 16. खुलवट टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, स्वतःचा फॉलो थ्रू कैलाशने सोडला. माहिती आहे की आपल्याला जवळ लागेल, पायाच्या साहाय्याने सुरुवातीला अडवण्याचा प्रयत्न, परंतु अखेरकार हाताने बॉल उचलला गेला आणि या बॉलवरती सुद्धा मिळते सिंगल. पहिलं षटक 15 धावेचं राहिलं. कैलाशला ही माहिती आहे की आपल्या टीम मधला ज्युनियर ऑलराऊंडर आपल्याला म्हटलं जातं, ॲज अ बॉलर म्हणून आपल्या टीमला आपल्याला सांभाळायचं आहे आणि समोर असणारा संघ खरं तर सोनाले पाडा, मग त्या टीमला जास्त धाव बनवून द्यायचे नाही, त्याच्यासाठी अस्त्रच आहे यॉर्कर आणि तोच अस्त्र त्याने आता बाहेर काढला. आता फटका चांगला आहे बॉल हवेमध्ये, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी, वेल जज कॅच, फलंदाज होईल बाद. लॉंग ऑनला गवासला गेला तो म्हणजे बॅट्समन आणि लागणारा झटका 3रा.
सध्या तरी हाही खोलवर टप्पाचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न, परंतु मी खरं तर स्तुती करेन कैलाशची की प्रेशर होता. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा होत्या आणि त्या 17 धावांमध्ये अजून वाढ झाली असती जर त्याच्या षटकामध्ये मोठे फटके आले असते, परंतु त्याने क्रिकेटमधला सगळ्यात तरी खूप चांगल्या प्रकारे 2 बॉल पिच केले आणि फक्त या ओव्हरमध्ये 2 धावा दिलेल्या आहेत. धावा 17. या वेळेला बॅकफुटला जात असताना हाई स्ट्रोक सजवला गेलाय. स्वीपर कव्हरला फिल्डर ज्या पोझिशनला होता त्याच दिशेने बॉल टाकला ऑफस्टंप वरती आणि खेळण्यास प्रवृत्त केलं. आला साईल तसा जाईल. मैदानाच्या बाहेर लागणारा झटका 4. प्रत्येकाला प्रत्येकाची स्टॅबिलिटी आणि प्रत्येकाची ॲबिलिटी माहिती असते. जेव्हा तुम्ही ॲज अ बॉलर असता तुमच्या परीने तुम्ही फिल्डिंग पोझिशन सजवत असता, मग तुम्ही ऑफ साईडला किती फिल्डर कुठे तैनात केलाय या गोष्टीचा विचार करून तुम्हाला बॉल टाकावे लागतात. आणि सध्या तरी ना कैलाश आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय, कारण त्याला माहिती आहे की ऑफ स्टंपवरती बॉल टाकले, स्वीपर कव्हरला फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हरची गॅप मोठी आहे, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाही, परंतु तो फिल्डर लॉंग ऑफ कव्हर करू शकतो जिथे लॉंग ऑफला फिल्डर आहे. मग त्याने तेच केलं गेलं. जजमेंट थोडंसं चांगलं राहिलं. ऑफस्टंपवरती बॉल पिच केला. ऑफस्टंपवरती खेळण्याचा प्रयत्न होता साहिलचा, जो आला होता 5व्या क्रमांकावरती आणि ॲक्युरेटली तो स्वीपर कव्हरला गवासला गेला. जिथे दुसरी लागोपाठची सफलता मिळाली ती म्हणजे कैलाश पाटीलला. आतापर्यंत गडी गमावला गेल्यात 4 आणि टीमची धावसंख्या आहे 17. इंटर झालाय नवीन फलंदाज. माहिती आहे की सध्या तरी गरज आहे धावेची. आपले 4 खेळाडू माघारी परतल्यात. धावा आपल्याला बनवायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या, या ओव्हरमध्ये आता तिसरी धाव आली आहे. 2 विकेटी आल्यात. 5 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. म्हणजेच या इनिंगमध्ये कैलाशची गोलंदाजी ही धारदारतीची राहिली आणि थोडीशी प्रभावशाली राहिली, ज्याने प्रभाव टाकलाय पहिला षटक वगळता. शेवटचा बॉल या षटकामधला ओ द विकेट. शेवटचा बॉल आणि उचलला गेलाय. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर त्या ठिकाणी जज करतात वेल जज कॅच, परंतु इशारा पंचांचा आहे त्या ठिकाणी नो बॉलचा. नो बॉल हे असे बॉल असतात ना जिथे तुम्हाला पुन्हा एक अशा सिच्युएशन मध्ये आणून ठेवतात जिथे तुम्ही प्रेशर झेललेला नसो. आता ओव्हर स्टिपिंग झाली, त्या अनुमानाने पंचाने इशारा केला नो बॉल आणि इथनं असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल समोर खेळतात. क्रिकेट मधला सगळ्यात सेफ फटका, परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहेत. ॲक्युरेटली लॉंग ऑनला तुम्हाला पाहायला मिळाला फिल्डर. फ्री हिटच्या बॉलवरती मिळते सिंगल आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ हा संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा बनल्या गेल्यात 22, जिथे गडी गमावल्या गेल्यात 4. बॅटिंग करतोय टीम बालगोपाल सोनालेपाडा. 12 मिनिटं झालेली आहेत. तिसऱ्या नक्कीच ओव्हरसाठी लवकरात लवकर सुरुवात करावीत, कारण 15 मिनिटांमध्ये जर तुम्ही 3 ओव्हर टाकल्या नाहीत तर जी आम्ही अनाउन्समेंट केली होती पॅनल्टीची ती पॅनल्टी तुम्हाला मिळेल. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स मीटिंग घेऊ नका. गावदेवी चषक 2024 मित्रांनो तुम्ही अनुभवतात. पुन्हा एकदा आसिफ आमच्याशी जॉईन झाल्यात ॲज अ स्कोरर म्हणून. एका बाजूला ग्रामीण टेनिस cricket.in जी वाहिनी आहे तिचे फाउंडर तेजस भोईर, आणि आज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सध्या तरी राज जोशी आणि दीपांशी भोईर हे सध्या तरी मुख्य व्यासपीठावरती आमच्या कॅमेरामॅनची भूमिका सांभाळतात. खरं तर चांगलं टेलिकास्ट तुम्हाला जर ऐकायचं असेल, बघायचं असेल तर ग्रामीण टेनिस cricket.in ला जरूर तुमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये बोलवा. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. बॉल हवेमध्ये, विकेट कदाचित वॉड कॅच. असं वाटलंही नव्हतं की रनिंग कॅच या ठिकाणी संपादित केली जाईल. मला असं वाटलं की नोमॅस लँडमध्ये चेंडू पडेल, परंतु काय एफर्ट्स होते त्या ठिकाणी. फिल्डर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला अक्षय, आणि सांगत असताना हमें सीधे साधे अक्षय, परंतु क्रिकेटमध्ये सीधे साधे नाही होत. काय धावला तो. ऍक्शन रिप्ले जरूर आपण बघूयात, इंटरेस्टिंग असेल. हा पहा बॉल जसा पिच झाला हवेमध्ये बॉल, कॅमेरामॅनची नजर बॉलकडे होती, परंतु सगळ्यांची नजर ही अक्षयकडे होती. आणि शेवटच्या मोमेंटला पहा. खरं तर फिल्डर ना डीप मध्ये तेच असतात जे आपल्या टीमचे खरं तर गुणवान फिल्डर असतात. कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये तुम्ही त्यांना उभे करा,
कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये चांगली फिल्डिंग करणं ज्यांच्यामध्ये महारत असते त्यांना नक्कीच तुम्ही डीपमध्ये बघत असाल. आणि त्याच्यातलाच एक नमुना म्हणजे तुम्हाला पाहायला मिळाला तो म्हणजे टीम सावाजच्या माध्यमातून अक्षय काय कॅच पकडली गेली. मला असं वाटलंही नव्हतं की ती कॅच होईल. असं वाटलं की बॉल अडला तर 2 धावा तरी जातील, परंतु ती कॅच जी त्यांनी पकडली ना, खरं तर आजच्या दिवसातली ही उत्कृष्ट कॅच असू शकते. दामूला मिळाली सफलता. पहिल्याच बॉलवरती विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. दामूचा सेकंड बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, बॉल मध्ये थर्ड मॅन फाईन लेग, एकामेकाशी कन्व्हर्शन नव्हतं आणि बॉल पाहता पाहता चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, कन्व्हर्शन झालं नाही आणि तो फटका खरं तर भोगावा लागला, तो म्हणजे एक्स्ट्राच्या 4 धावेने. कन्व्हर्शन झालं नाही. थर्डमॅन आणि फाईन लेग या दोघांमध्ये कन्व्हर्शन व्हायला हवं होतं, संवाद व्हायला हवा होता की कॅच कोणी पकडली पाहिजे, परंतु फाईन लेग थांबला. थर्डमॅन ने हात पुढे गेले परंतु बॉल मागे गेला. जिथे चौकार आला चौकाराने धावफलक 26 वर. दामूचा हा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न परंतु यशस्वी ठरला नाही फलंदाज. धीरज पटेल मैदानाच्या बाहेर. सुंदर बॉलची पिचिंग केली दामूने आणि दामूला मिळते अजून एक सफलता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्वतःसाठी जागा बनवली होती, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न परंतु अनसक्सेसफुल ठरला. त्या अनुमानाने आपण बघत आहात तर सध्या मैदानाच्या आतमध्ये जी परिस्थिती चालू आहे ना, त्या परिस्थितीला आता बिघडवण्याचं काम पुन्हा एकदा दामू करतोय. 16 मिनिटं झालेली आहेत. फक्त 1 मिनिट तुमच्यासाठी आहे. म्हणजे 3 बॉल टाकण्यासाठी तुम्हाला फक्त एक. कारण दामू तयार. फुल टॉस बॉल, ताकदीचा वापर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला आणि वॉट अ कॅच. या क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन खरं तर फेल आहे. फिल्डरला असं वाटलं की बॉल अडला तर बरं होईल, परंतु फिल्डरच्या एक्झॅक्टली हातामध्ये तो बॉल पडला. हा पहा ऍक्शन रिप्ले. फुल टॉस बॉल, ताकदीचा वापर केला गेला आणि सहजरित्या हा बॉल हातामध्ये आला. पहा तो फिल्डरही चकित असेल की ही कॅच हातामध्ये बसली तरी कशी. फिल्डर त्या ठिकाणी होते जरूर. लालू आपल्याला पाहायला मिळाले. याच्या अगोदर अक्षयनी चांगली फिल्डिंग केली आणि आता नक्कीच तुम्हाला लालू पाहायला मिळाला, ज्याच्या हातामध्ये खरं तर हा बॉल पकडला नाही तर चिपकला गेला. काय फिल्डिंग होतीये. टीम सावाच्या माध्यमातून बॉलिंग ही चांगली आहे. तुम्ही सेकंड इनिंग मध्ये त्यांची बॅटिंग ही चांगली पाहाल, ज्याप्रमाणे 3 गोलंदाजाने खूप चांगल्या प्रकारे कार्य केलं आणि त्याच अनुमानाने आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये 2 अशा कॅचेस झाल्या ज्या अनएक्सपेक्टेड होत्या. अनएक्सपेक्टेड आहे हे सगळं. आणि क्रिकेट हा खेळच असा आहे की क्षणात तुम्हाला राजा बनवू शकतो आणि क्षणात तुम्हाला भिकारीही बनवू शकतो. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये ज्या गोष्टी आपल्या विपरीत असतात ना, त्याला सुधारण्याचा प्रयत्न करा. आता विपरीत झालेली परिस्थिती सुधारावी लागेल. एका बाजूला सोनू फक्त एका धावावरती खेळतो आणि नवीन फलंदाज आता आलाय मयूर. मयूरचा नक्कीच ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असता तर या मॅच मध्ये खरं तर हॅट्रिक संपादित झाली असती. परंतु आता एका बाजूला असाही विचार होता की कॅच ड्रॉप झाली तर ओव्हर हॅट्रिक झाली असती, परंतु ओव्हर हॅट्रिक होऊ शकली नाही. त्या अनुमानाने मिस झाला डायरेक्ट हिट. एक सिंगल आली, सिंगलने टीम पोहोचते 27 वरती आणि शेवटचा बॉल या षटकामधला. यावेळेला अपील केली जाते लेग बिफोर विकेटची, परंतु पंचांची सहमती नाहीये. लेग बायची धाव मिळेल की बॅटकटने मिळेल ते नक्कीच अंपायर आम्हाला दर्शवतील आणि ही धाव लेग बायची आहे. त्या अनुमानाने इम्पॅक्ट कदाचित आउटसाइड द ऑफ स्टंप असावा. त्या अनुमानाने आपण जर बघितला तर पंचांनी कोणत्या प्रकारचा इशारा दिला नाही. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 29 आणि मॅनेजमेंट कमिटीची जी आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली होती की 15 ते 17 मिनिटं आम्ही 3 ओव्हरसाठी या ठिकाणी टाइम कॅल्क्युलेशन लावला होता. तुमची 17 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. म्हणजे आता टीम सावाद आउटफील्ड मध्ये तुम्ही फक्त 4 फिल्डर ठेवू शकता. आउटफील्ड मध्ये फक्त तुम्हाला 4 फिल्डर ठेवण्याची आता अनुमती असेल. त्याच्यामुळे जी सूचना आम्ही सुरुवातीला तुमच्यापर्यंत पोहोचवली होती की प्रत्येक टीमला 17 मिनिटं 3 ओव्हर फेकण्यासाठी मिळतील आणि ती 17 मिनिटं तुमची पूर्ण झालेली आहेत. सो
एक फिल्डर तुम्हाला इनफिल्ड मध्ये आणावं लागेल. पाण्याची मागणी केली आहे, पाण्याची मागणी केली ती पूर्ण करा. पहिल्या षटकापासून हे जे दोन महत्वाचे षटक राहिले ना ते खऱ्या अर्थाने महत्व वेगळेच देऊन गेले. कारण दिगंबरच्या षटकामध्ये 15 आल्या, जरूर तो पॉवर प्लेचा षटक होता, परंतु त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी विकी तरेने सुरुवात केली ना ती सुरुवात सतीशने सुद्धा केली. परंतु आपण 4 खेळाडू बघितले, जे 4 खेळाडू लवकर बाद झाले. साहिल शून्यावरती बाद झाला, मोनिश आपल्या टीमसाठी काही करू शकला नाही. सागरने बनवल्या 3, 7 बनवल्या गेल्या विकी तरेने. सोनूही लवकर बाद झाला, त्या अनुमानाने धीरजचाही एक चौकार तुम्ही पाहिला. आणि मैदानाच्या आतमध्ये आता सोनू आणि मयूर आहेत, त्यांनी दोघांनी 1-1 धाव आपल्या टीमसाठी बनवली आहे. शेवटचं षटक जयेश, 6 चेंडू फेकायचे. एक फिल्डर आता इनफिल्ड मध्ये आलेला आहे कारण पॅनल्टी लागलेली आहे टीम सावादला. जयेशचा पहिलाच बॉल राऊंड द विकेट पडल्यानंतर बाहेर निघाला. विकेट किपरलाही थोडस बाहेर निघावं लागलं, त्याची जागा त्यांनी सोडली आणि हा डॉट बॉल राऊंड द विकेट आहे जयेश उजव्या हाताच्या खेळाडूसाठी. उजव्या हाताचा खेळाडू प्रयत्न करतोय पण सध्या तरी त्याला अपयश आहे. यावेळेला समोर खेळतात बॅक टू द बॉलर, स्वतःच्या हाताने बॉल थांबवण्याचा प्रयत्न. जरूर त्या ठिकाणी कैलाश गेले, कैलाशने बॉलला उचलले गेलं. या बॉलवरती मिळते सिंगल, सिंगलने आता धावफलक पोहोचतो 30 वरती. निदान या ओव्हरमध्ये 8 ते 9 किंवा 10 धावा जरी आल्या ना तरी एक चांगली स्थिती राहील टीम सोनाली पाड्याची. लो फुलटॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न, अपील झाली परंतु ऑप्शनच्या बाहेर आहे. त्या अपीला करूनही फायदा नाही, अंपायर्स कोणत्याही प्रकारचा इशारा देत नाही. येस बॅट कट आहे, त्या अनुमानाने ऑप्शनच्या बाहेर सुद्धा निघाले खेळण्यासाठी. मिळते सिंगल, सिंगल टीमची धावसंख्या 31. 3 बॉलचा खेळ संपला, 3 बॉलचा खेळ उर्वरित आहे. आता ठरवावं लागेल की या 3 बॉलमध्ये कितीचं टार्गेट असेल टीम सावध समोर, कारण 3 बॉलमध्ये आता माहिती आहे की मोठ्या फटक्याच्या शोधातच जायचंय. राऊंड द विकेट, शॉर्ट बॉलचा वापर, कडा लागली, विकेट किपर आहेत, कोणती चुकी नाहीये, पकडली गेली कॅच. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. लागणारा हा झटका 8वा बॅटिंग करत असताना संघ टीम बालगोपाल सोनाले पाड्याला. राऊंड द विकेटने जयेश दळवी बॉलिंग करतायत. टप्पा पडला, याच्या अगोदरचे बॉल तुम्ही लो फुल टॉस थोडीशी पाहिले. मयूर नुकताच बाद झालाय. आता मयूरसाठी एक मोठी चेस होती कारण त्याच्या समोर एक लेंथ बॉल आला. त्या लेंथ बॉलला खेळण्याचा प्रयत्न, बाहेरची कडा लागून जरूर विकेट किपरने तो कॅच फिनिश केला गेला आणि अशा प्रकारे 8वा तब्बल धक्का लागत असताना टीम सोनाले पाड्याला. एक फिल्डर आतमध्ये घेतलाय तरी त्याचा काही जास्त इम्पॅक्ट पडला नाही जयेशवरती. राऊंड द विकेट. आता लो फुल टॉस जी 3 बॉलवरती रणनीती होती ती आता वापरली गेली. याच्या अगोदरच्या बॉलला तुम्ही लेंथ वरती पडताना पाहिलं. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि या 2 धावेनी आता टीम पुढे सरकेल. 33 वरती आहे धावफलक. आपण या सध्या तरी ओव्हरचा विचार केला गेला तर आतापर्यंत बॉल फेकून झाल्यात 5, म्हणजे शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल जयेशचा, जिथे समोर आहेत बॅट्समन अशोक. ओ द विकेट. शेवटचा बॉल बॅकफुटला जात असताना कट केलाय. कव्हर्सला दूरवरती फिल्डर आहेत परंतु कव्हर करतील, थोडासा वेळ आहे फिल्डरकडे. फिल्डरने अडवला गेलाय बॉलला, जरूर अडवला गेला. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे परंतु प्रयत्न अनसक्सेसफुल होईल. अशा प्रकारे फर्स्ट इनिंग इज ओव्हर. पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गडी गमावल्या गेल्यात 8, धावा बनल्या गेल्यात 35, म्हणजे 36 धावसंख्येचं टार्गेट सेकंड इनिंग मध्ये कंप्लीट करावा लागेल टीम संजय स्पोर्ट्स साबादला. दरम्यान करूयात आपण टॉस. टॉस साठी आपण विनंती करत आहोत टीम भावाले ए आणि त्यांच्या विरोधात टीम वालचिन, दोन टीमचे कॅप्टन टॉस साठी या. सन्माननीय अशोक दगडू पाटील साहेबांना विनंती करतोय की मंचावरती तुम्ही आसन ग्रहण करा. मनोज पाटील यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल संपन्न करूयात.
सन्माननीय मनोजजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करत आहोत. तर टॉस जिंकला टीम भावाला याच्या कॅप्टनने फक्त डिसिजन सांगायचं. येस बॉलिंग दोन्ही टीमच्या कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील शिवशक्ती लोणाड आणि त्यांच्या विरोधात टीम वीरेन स्पोर्ट्स भावाले ए. वालसिन आणि त्यांच्या विरोधात भावाले ए दोन्ही टीम मध्ये आपण टॉस केला. भावाले ए टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकून लगेचच डिसिजन फिल्डिंगचा दिला गेला. म्हणजे दोन्ही टीम आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतील. जाऊया आपण या मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंगला होईल सुरुवात आणि तुमच्या समोर कॉम्बॉक्स मध्ये आवाजामध्ये आपण परिवर्तन करूयात. आवाज झिडक्याचा मोनिश पाटील यांच्या सुंदर आवाजाने या सेकंड इनिंगला करूया सुरुवात. धन्यवाद भाग्यश्री म्हात्रे. नमस्कार मंडळी. जय गावदेवी स्पोर्ट्स बाबगाव आयोजित गावदेवी चषक 2024 मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. ऑनगोईंग मॅच कडे आपण वळत आहोत. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. एका बाजूने बाळगोपाळ सोनाळे पाडा आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर संजय स्पोर्ट्स सावध संघाला आपण पाहतोय, ज्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करताना 4 षटकामध्ये धावा फळकावरती जोडल्या गेल्या त्या म्हणजे 35 आणि 36 धावांचं आव्हान हे मात्र आता दिलं गेलंय. सोनाळपाडा संघाचा जर विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग त्यांची राहिली होती. गोलंदाजी देखील खूप चांगली राहिली होती. पण आता या मॅच मध्ये जर बघितलं तर 4 षटकांचा तितका चांगला वापर करता आला नाही. 35 धावा बनवल्यात. 4 षटकाची मॅच अनेकदा आपण पाहतोय ना की 40, 45, 50 चा विचार केला जातोय. पण आजच्या सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलंय की या खेळपट्टीवरती असे खूप कमी संघ होते की ज्याने 50+ धावा बनवल्यात. त्यामुळे मी म्हणेन की जे आता सध्याच्या घडीला धावा फळकावरती बनवल्यात त्या डिफेंड करण्याच्या प्लॅनिंग जर प्रॉपर केले गेले तर कदाचित या 36 धावा देखील रोखल्या जाऊ शकतील. चला मॅचला केली जाईल सुरुवात. पहिलाच बॉल यावेळी जर बघितला गेला तर पंचांचा इशारा चौकाराच्या स्वरूपामध्ये निघून जातोय 4 धाव्यांकरिता. 2 सलामीचे बॅटर आपण पाहतोय, जे एका बाजूने कैलास आहे दुसऱ्या बाजूने दामू. मागच्या मॅच मध्ये कैलासची बॅटिंग विसरून चालणार नाही. खूप चांगली बॅटिंग केली होती आणि दामू तितके कारकीर्द ठरू शकले नव्हते. दामूने तितका चांगला परफॉर्मन्स दिला नव्हता. एका चेंडूला फेस केलेला, धाव बनवली होती 1. पण या मॅच मध्ये दामूकडनं अपेक्षा जास्त असतील कदाचित. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज मयूर ज्याने रेग्युलर सुरुवात करतोय पॉवर प्ले पासून. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला, यावेळेस उंची चांगली मिळाली आणि तदनंतर एक चांगला प्रश्न विचारला गेला बॅटरला. कारण की मागच्या चेंडूवरती जर बघितलं गेलं तर चौकार आलेला, त्यामुळे कमबॅक, प्रतिउत्तर, प्रतिहल्ला अशा प्रकारचा जेव्हा गोलंदाज करतोय ना त्यावेळेस ते गोलंदाजाची ताकद, त्याची शैली दिसते. हा पहा ऍक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर हो डोक्यावरती जाऊन चेंडू आदळला गेला आणि खूप जोराने चेंडू आदळला. वेग होता, बाउन्स चांगला होता. पण असे चेंडू हाताळणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही बाउन्सर चेंडू हाताळा त्यावेळेस बॉडी लेंथवरती जेवढे जास्त चेंडू हाताळाल ना तेवढा बेनिफिट अनेकदा होत असतो. बोला तयार. पुन्हा आपटून टाकण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, विकेट मिळेल, चौकार, डॉट आणि इथे मात्र विकेट पाहायला मिळतोय. बघा याच गोष्टीचा आपण उल्लेख केला होता की जेव्हा पण तुम्ही बाउन्सर चेंडू हाताळा बॉडी लेंथ वरती जेव्हा हाताळाल तेव्हा आउटर एज लागण्याचे खूप सारे चान्सेस असतात. आणि हा ऍक्शन रिप्ले पहा,
हा चेंडू शरीरावरती आदळला, तदनंतरचा विकेट टेकिंग चेंडू तो देखील हाफ ट्रॅकर हाताळला होता आणि तो देखील जर पाहिला तर उंची मिळाली म्हणून की काय आउटर एज लागली आणि तदनंतर यष्टीरक्षकाची एक चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. हा ऍक्शन रिप्ले पहा जिथे विकेट मिळाला होता. हा पहिला चेंडू जिथे चौकार आला, तदनंतर एक चांगला तिखट बाउन्सरचा मारा केला गेला आणि तदनंतर विकेट पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 4 या आकड्यावरती 1 विकेट गमावला गेला. टार्गेटचा जर विचार केला तर 36 धावांचा पाठलाग. ऑप्समच्या बाहेर यावेळेस इनसाइड आउट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जिथे शक्ती संपली तिथे युक्तीचा वापर केला आणि 4 धावा. विकेट नंतर आलाय चौकार. करून खेळावं लागेल कारण की अशा प्रकारचं जर मोमेंट चालत राहिला तर कदाचित गोलंदाज हवी ठरू शकतात. त्यामुळे आल्या आल्या पहिलाच बॉलवरती चौकारासाठी पाठवलं आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 8 या आकड्यावरती. 5वा बॉल यावेळेस पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. फटका खूप चांगला होता. फ्रंट फूट ड्राईव्ह केलं आणि तदनंतर चेंडू सरळ निघून गेलाय. लॉंग ऑफला सीमा रेषा बाहेर येतोय. 3रा चौकार. आपल्या टीव्ही स्क्रीन समोर जसा पुढे टाकला चेंडू तसाच ओळखला गेला. त्यानंतर फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आणि सुजितच्या बॅटमधनं येणारा लगातारचा 2रा चौकार पाहिला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 चौकाराच्या मदतीनं 1 विकेट गमावला गेलाय. धावा फळकावरती 12 आहेत. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू बॉलर मयूर तयार. चांगला चेंडू आणखी एक ऑप्शनच्या बाहेर. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती. खूप सारे अप्स अँड डाऊन पाहायला मिळाले या षटकामध्ये. सुरुवातीला विचार केला तर चौकाराने सुरुवात झाली, मग डॉट बॉल आला, मग विकेट पाहायला मिळाला, मग तदनंतर आणखी 2 लगातार चौकार आले आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत एका षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर पहिलं षटक समाप्त झाले. 36 धावांचा पाठलाग करताना संजय स्पोर्ट्स सावध संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय बाळगोपाळ सोनाळेपाडा संघ धावा फळकावरती जोडल्या गेल्यात 1 विकेट गमावताना 12 आकड्यावरती. 24 धावांची अजून देखील गरज असणार आहे. येणारे 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 24 धावा. षटक क्रमांक आता प्रगतीपथावरती आपण दुसरं पाहतो आणि गोलंदाजीवरती मयूरच्या नंतर आशिष लांडला गेलाय. बॅटिंगचा जर विचार केला सोनाळेपाडा संघाचा तर बॅटिंग मध्ये खूप सारे बॅट्समन यूज केले कारण की वारंवार विकेट पडत होते, ज्यामध्ये 7 धावा विकी तऱ्हेने बनवल्या. सागरच्या बॅटमधनं 3 धावा, मोनिशच्या बॅटमधनं एकही धाव नाही, ज्याच्याकडे खूप साऱ्या अपेक्षा होत्या. पण त्यानंतर जर बघितलं गेलं तर धीरजने 1 चौकार, अशोकने एंडिंगला 4 धावा आणि मयूरच्या 2 धावा, अशा सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन जर पकडलं तर एकंदरीत 35 धावा बनवल्या गेल्या होत्या. आणि म्हणतात ना की तुम्हाला जर पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करायची, एक चांगला टार्गेट द्यायचा आहे किंवा उत्तरार्धामध्ये मोठ्या धावांचं टार्गेट चेस करायचंय, तर सर्वात महत्वाची गोष्ट मैदानामध्ये पार्टनरशिप जी जमवली नव्हती. पुढे टाकण्याचा प्रयत्न केला, मग बघावं लागेल आता बॅटची कडा की पायाला चेंडू आदळला गेलाय, पण पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपात 1 सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली आहे गोलंदाज आशिषच्या माध्यमातून आणि धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. आशिष तरे आहेत गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन. 18-24 समीकरण होतं, आता मी म्हणेन की 17-23 बोला तयार. हाफ ट्रॅक चेंडू अपील आहे, बॅटची एज, आणखी एक विकेट. विकेट क्रमांक 2 13 वरती लागणार 2रा झटका. आपण पाहतोय टीव्ही स्क्रीन वरती आशिष तरे
या आधीचा चेंडू जर बघितला तर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव आलेली, तदनंतर जसा बॅटिंग वरती सुजितला पाहिलं आपटून टाकण्याचा प्रयत्न आणि तदनंतर बॅटची कडा घेतली अशी रक्षकाच्या हातामध्ये, चेंडू सरळ जाऊन विसावला गेला आणि विकेट क्रमांक दुसरा. बघा 35 धावा बनवताना 8 विकेट सोनाळेपाडाने गमावले होते आणि संजय स्पोर्ट्स सावध संघाचा विचार केला तर आता 13 धावा बनवल्यात, 2 विकेट त्याने देखील गमावल्यात. म्हणजे एकांदरी बोलबाला गोलंदाजांचं या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने चालू आहे, चांगली मेहनत करतात आणि त्या मेहनतीला फळ म्हणतात ना की प्रयत्नार्थी परमेश्वर. तुम्हाला परमेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे विजयाच्या रूपामध्ये तर तुम्हाला प्रयत्न करावे लागेल, लढावं लागेल, झगडावं लागेल आणि तो लढा. मग धावा 36 आहेत, कमी स्कोर बनलाय ठाऊक आहे, पण तरी देखील मेहनत करतात का तर विजयाची झुंज द्यायची आणि ती सध्या तरी मैदानात चांगली चालू आहे. लवा फुल टॉस ऑप्शनच्या बाहेर स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये रनआउट, कदाचित डायरेक्ट हिट होता तो काम बन जाता. थोडा दूर राहिला चेंडू पण प्रयत्न चांगले केले होते, रिस्की कॉलिंग होती जयेशच्या माध्यमातून आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती जोडली गेली 14 आकड्यावरती. आता यावेळेस स्ट्रायकर एंड वरती आपण दामूला पाहतोय, ज्याच्यावरती अपेक्षा असेल मागच्या मॅच मध्ये दामूने तितकासा चांगला खेळ नव्हता दाखवलेला, पण आणखी एक संधी दामूसाठी. खेळण्याचा प्रयत्न होता पण आता देखील निराश, हताश, माघारी परतावं लागेल दामूला. अजून एक विकेट, अजून एक झटका बसताना संजय स्पोर्ट्स सावध संघाला. बघा विकेट क्रमांक तिसरा मैदानाच्या बाहेर परतताना आपण पाहिलं आणि तिन्ही विकेटचा एक समान गोष्ट जर बघितली गेली तर तिन्ही विकेट बॅटची कडा लागूनच परतल्यात. त्यामुळे गोलंदाजाने ज्या पद्धतीने लेंथला ओळखले किंवा ज्या एका टप्पाला पकडलंय ना ते चांगलं आहे, कारण की तुम्हाला ज्या वेळेस एज विकेट मिळवायचे असतात त्यावेळेस अनेकदा तुम्हाला हाफ ट्रॅकर चेंडूवरतीच पाहायला मिळतात, गुडलेन स्पॉटवरती टार्गेट केले सातत्याने आणि विशेष कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं की लेंथ आणि लाईन बघा किती पुरळक ठेवले. जिथे विकेट मिळेल विकेट टेकिंग गोलंदाजी चालू आहे, कारण की ठाऊक आहे त्यांना की इथे रिस्क घ्यावी लागेल, अदरवाईज तुम्हाला मॅच तुमच्या हातामध्ये येणार नाही. तुम्ही रिस्क घेतली आणि ती जर सक्सेसफुल झाली तर मग तुमच्या हातामध्ये मॅच आहे आणि तेच सध्या करतात आशिष तरे आणि याआधी आपण देखील मयूर तारेला पाहिलं. आता बघा 4 चेंडूंचा खेळ फेकून झाला आणि 4 चेंडूमध्ये धावा फळकावरती जर बघितला गेल्या तर 14 धावा फळकावरती आहेत आणि 3 विकेट गमावले गेले. विजयासाठी 14 आणि आता इथून 22 धावांची गरज आहे. 14 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्यात. यावेळेस जर बघितलं गेलं तर कुठल्याच प्रकारची धाव नसणाऱ्या डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आणखी एक डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 14 आकड्यावरती. आता 13 चेंडू आणि 22 ची मॅच मैदानावरती. 18 चेंडू 24 ची मॅच होती, आता ती मॅच जाऊन पोहोचले 13 मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. आशिष तरेची मेहनत खूप चांगली आहे. 5 चेंडूमध्ये 2 धावा, 5 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आणि टोटल 2 विकेट. एक लेग बाईसची देखील धाव त्याची आली होती, पण अतिरिक्त एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ती धाव गणता केली जाते जी बॅटरच्या खात्यात देखील नसते आणि बॉलरच्या देखील नसते. पुढे टाकलाय, खेळण्याचा प्रयत्न केलाय, मोठा फटका येईल का? 1 बाउन्स सरळ दन दन करत निघून जाईल चेंडू, सीमारेषा बाहेर, चौकार. जाता जाता चौकार पाहायला मिळाला. खूप चांगली नियंत्रणबद्ध गोलंदाजी आणि तदनंतर विकेट क्रमांक 3 माघारी परतल्यावरती आता 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आपण पाहतोय 18. आता 12 चेंडूमध्ये 18 धावा तर बनवल्यात, येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आणखी 18 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे मॅच इक्वल आहे, पण जमाची बाजू काय बालगोपाळ सोनाळपाडा संघाकडे की त्यांना 3 विकेट म्हणजे सलामीचे टॉप ऑर्डरचे तिन्ही बॅटर जे आहेत, पहिला क्रमांक, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकांचे, यांना माघारी पाठवलेत आणि आता मिडल ऑर्डर सध्या चालू आहे जिथे जयेश आणि अक्षय बॅटिंग करतायत 4थ्या आणि 5व्या क्रमांकावरती. हा एक बेनिफिट असू शकतो,
पण अनेकदा पाहिलं ना की लिमिटेड ओव्हर्स मध्ये आपण अनेकदा पाहतो की मिडल ऑर्डर्स मध्ये जे बॅटर असतात ते पिच हिटिंग असतात आणि अशा पोझिशन मध्ये त्यांना पिच हिटिंग करणं गरजेचं आहे, कारण की जितका जास्त दबाव स्वतःच्या अंगावरती घ्याल तितका बेनिफिट समोरच्या संघाला होईल. त्यामुळे एक ते दुसरा मोठा फटका, मी म्हणेन की 12 चेंडूमध्ये 2 जरी मोठे फटके जोडले गेले तरी पण मॅच चांगल्या पोझिशनवरती येऊ शकते, कारण की धावा फारशा नाही बनवायच्यात, 12 मध्ये 18 बनवायच्यात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॅटची कडा घेतली आहे गली अँड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, एक सिंगल धावेकरिता आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 19. बघा 12 मिनिटं कंप्लीट झाल्यात. सो तुम्हाला येणाऱ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करायचा, अन्यथा तुम्हाला देखील पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. आणि ठाऊक आहे सोनाळपाडा संघाला की अंतिम अशा क्रुशियल मोमेंट वरती एखादा खेळाडू इनफिल्ड मध्ये जर घेतला आउटफिल्ड मधून तर जे गॅप आहेत ते मोठे दिसतील, त्यामुळे बेनिफिट समोरच्या संघाला होऊ शकतो. मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू, दुसऱ्या धावेची फेकी, डायरेक्ट हिट, क्या काम बन गया. यस, पंचांचा इशारा, फलंदाज बाद. माफ करा, 1 मिनिट थांबवते तुम्हाला. हा ऍक्शन रिप्ले पहा. दूरवरून आले, चेंडू गॅदर केला आणि तदनंतर ओ हो जबरदस्त, अफलातून. एकदा पुन्हा रिप्ले आपण पाहूयात. जसं ऑन साइडला चेंडू खेळला होता मिड विकेटच्या क्षेत्रावरती, डीप मधनं क्षेत्ररक्षक आले शॉट मिड ऑन पर्यंत आणि तदनंतर ही फेकी पहा, आठवण करून दिली सर रवींद्र जाडेजाची आणि क्लिअर विकेट. हा ऍक्शन रिप्ले ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. आणि मग तदनंतर मी आता कौतुक करेन आमच्या कॅमेरामॅनचं, सोपान तिस्कर होते क्षेत्ररक्षक तिथे. दरम्यान आदरणीय सोपानजी तिस्कर साहेब यांचं इथे शुभागमन झाले. यास वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट आहे. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये जर बघितलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच एस एस स्पोर्ट्स जे आपण पाहत असतो, एस एच्या बॅट खूप साऱ्या ज्यांना प्रसिद्धी दिली गेली या विभागामध्ये आपल्या कल्याण भिवंडीमध्ये, त्याचे प्रोप्रायटर ओनर सोपानजी तिस्कर साहेब यांचे ते शुभागमन झाले. यास मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. पुढे टाकला होता पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर चेंडू, लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षण तिथे पोहोचतील आणि एक धाव तिथे कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 21-21 या आकड्यावरती. 9 मध्ये आता बनवायच्या धावा 15. 4 विकेट गमावले गेले रनआउटच्या माध्यमातून, 1 विकेट आणि 3 एज लागल्या होत्या. बोल तयार, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा शॉट मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये, लॉगऑनचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतील. आणखी एक सिंगल धाव. आता डबल सिंगलने थोडासा दबाव वाढेल हे ठाऊक आहे सावध संघाला, पण चांगली गोलंदाजी चालू आहे त्यामुळे डबल सिंगल देखील फार महत्वाचे आहेत. कारण डॉट बॉल जर आणखी येत राहिले तर मग सरासरी वाढेल नाही, सरासरी वाढली तर मग तणाव देखील वाढत जाईल. त्यामुळे हळूहळू का होईना पण मॅचला पुढे घेऊन जाणं ही सध्याची परिस्थिती आहे आणि ते करणं देखील गरजेचं आहे, कारण की विकेट एका बाजूने पडतायत पण दुसऱ्या बाजूने डबल सिंगल का होईना पण धावा चालू आहेत ज्या महत्वाच्या आहेत. लवा फुल टॉस चेंडू होता, ऑन साइडला एलिव्हेट केलंय, अगदी डीप मध्ये चेंडू वेगाने निघून जाईल, सीमारेषा बाहेर. येतोय पंचांचा इशारा, चौकार, 4. डिसिजन इज लास्ट डिसिजन सर. पंचांचा डिसिजन हा शेवटचा आणि अंतिमचा डिसिजन आहे. प्लेयर रिव्ह्यू नाही आहे. पंचांचा इशारा आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती जोडला गेला. 26-26 आणि आता विजयासाठी 7 चेंडू 10 धावा. म्हणून म्हणतात ना की बघा एक चेंडू हाताळण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटांचा अवधी अजून बाकी आहे, तो कंप्लीट करायचा. बोला तयार,
इथे लो राहिला चेंडू, इथे टप्पा पडल्यानंतर खोलवरती राहिला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. आता 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे मॅच मध्ये. आणि ज्या पद्धतीने मगाशी चर्चा करत होतो आपण की लो स्कोरच्या मॅच का भयानक असतात, का अशा मोमेंटवरती जातात, त्याचं रिझन आहे. एक क्षण असं वाटत होतं की बाळगोपाळ सोनाळेपाडा संघ आता वन साइड मॅच घेऊन जातील की काय, पण दुसऱ्या बाजूने संजय स्पोर्ट्स सावध संघाचे बॅटर्स विकेट पडत होते, डबल सिंगल त्याने चालू ठेवल्या. शेवटच्या मागच्या चेंडूवरती जर बघितलं गेलं तर डॉट आला आणि त्या आधीच्या चेंडूवरती जो चौकार आला ना तो महत्वाचा ठरला सावध संघाला. आता 6 मध्ये 10 धाब्यांची गरज आहे. आता काही घडू शकतंय. आता असं म्हणावं लागेल की बॅलन्स पोझिशन वरती मॅच आहे, पण या मॅच मध्ये किंवा या 6-10 मध्ये मी म्हणेन की पहिले 2 चेंडू जे आहेत ना तेजस भोईर हे फार महत्वाचे आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती जर गोलंदाजाने दबाव ठेवला बॅटरवरती तर मॅचची सिच्युएशन कदाचित बदलेल, पण पहिल्या 2 चेंडूवरती एक जरी मोठा फटका आला तर मग सावध संघ एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात करेल. चला 6 चेंडू 10 ची मॅच. काय घडणार इथून संजय स्पोर्ट्स सावध की बाळगोपाळ सोनाळेपाडा. थोडीशी घाई करा आणि अजून आपल्याला खूप सारा मॅचेस खेळवायच्या आहेत. यानंतर होणारी मॅच आणखी एक इंटरेस्टिंग आणि रंगतदार मॅच आपल्या भेटीसाठी येणार आहे, सो कुठेही जाऊ नका. आणि ज्या पद्धतीने चर्चा करत होतो आमचा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर या लाईव्ह वाहिनीला का जास्त प्रसिद्धी किंवा का जास्त डिमांड आहे त्याचं रिझन त्याने ऑनफिल्ड वरती ज्या पद्धतीने चित्र टिपलत ना, मग तो रनआउट म्हणा, त्या आधी जर बघितली तर एका हातामध्ये जी झेल पकडली होती अफलातून. 6 चेंडू 10 ची गरज, हवेमध्ये चेंडू होता आणि आता रनआउटची संधी आहे, कारण की दोन्ही गाड्या एकाच रुळावरती. डायरेक्ट हिट होईल का? चला जवळ मॅच कडे. 5 चेंडू आणि आता 10 धाब्यांची गरज. पुन्हा पुन्हा हवेत हवेत यष्टीरक्षक पोहोचले होते, ऑलमोस्ट पोहोचले होते, पण नाही गॅदर करू शकले चेंडूला. एक सिंगल धाव आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 27, 4 मध्ये बनवायच्यात 9. रंगली मॅच आता पूर्णपणे रंगतदार मोमेंटला जाऊन पोहोचली. पैसा वसूल मॅच असंच म्हणावं लागेल, कारण की पहिल्या चेंडू पासून आपण पाहत आलोय ना की अप्स अँड डाऊन आहेत. कधी मॅच इकडे जाते तर कधी तिकडे जाते, म्हणजे काही घडू शकतं. जिथपर्यंत आता मी म्हणेन की शेवटचा चेंडू संपत नाही ना तिथपर्यंत काहीच सांगू शकत नाही की कोण पुढे आणि कोण पाठी. पण जिद्दीचा खेळ, संघर्षाचा खेळ का आज सोना त्या ह्या दोन्ही संघाने मैदानामध्ये दाखवलाय. पूर्णपणे स्वतःला झोकून टाकण्याचं काम या दोन्ही संघाने केलं. 4 मध्ये बनवायच्यात 9. बोला तयार. पुढे टाकलाय, पुढे टाकला आणि सरळ पुढातला चेंडू पाठवलाय सीमा रेषा बाहेर. इट्स अ मॅक्झिमम अँड U6. होता ना की टॉप ऑर्डरचे 3 बॅटर गेलेत, पण जे मिडल ऑर्डर्स असते ना हे अनेकदा पिच हिटिंग वाली असते आणि या मोमेंटला पिच हिटर्सच हवे आहेत आणि ते काम केलंय निहालने. याआधी एक चौकार आलेला, आता त्याच्या बॅटमधनं ताकदीचा वापर केला. टायमिंग चांगला होता, सरळ पाठवला. 6 धाव्यांकरिता धावा 33. विजयासाठी 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. काय घडतंय या मॅच मध्ये काही नाही पाहिलं. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहिलं, चांगली गोलंदाजी पाहिली, अफलातून फटके पाहिले, जिद्द पाहिली, संघर्ष पाहिला, जिंकण्यासाठी ती झुंज पाहिली, सगळं काही दाखवलं. आता 3 चेंडू मध्ये 3 धावा होतात की नाही हे बघणं गरजेचं आहे. बॉल तयार. इथे काय होतं, डॉट बॉल आलाय की काय? षटकारानंतरचा कमबॅक चांगला होता, चांगल्या लेंथवरती चेंडू ठेवला. हा पहा, शफल क्रॉस केलं होतं खेळण्यासाठी, पण तदनंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. म्हणजे अजून देखील मॅचची रंगत किंवा अजून देखील या गोलंदाजाने जिद्द सोडलेली नाहीये. 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. हम ना कभी रुकेंगे, हम ना कभी झुकेंगे.
चाहे कुछ भी होने दो हम लढेंगे और लढते ही रहेंगे हे सांगताना गोलंदाज. 2 चेंडू विजयासाठी 3 धाव्यांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. कंपल्सरी नो डाऊट 3 धावा बनवाव्याच लागतील. 2 चेंडू 3 धावा. बॉल तयार, बॅट तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेची कदाचित रिस्की धाव असेल, रिस्की असेल आणि ती रिस्क पत्कारली आणि तदनंतर विकेट देखील गमावलाय. आता निहाल परतले गेले मैदानाच्या बाहेर आणि आता विजयासाठी 1 चेंडू 2 धावेंची गरज आहे. जबरदस्त मॅच आपण पाहिली या षटकामध्ये. जर बघितलं गेलं तर 6-10 ची मॅच होती. पहिला चेंडू डॉट आला, मग तदनंतर एक सिंगल पाहिली, मग एक मोठा फटका षटकार पाहिलं, तदनंतर पुन्हा एकदा विश्वासने कमबॅक करण्याची संधी निर्माण करून दिली. डॉट बॉल, तदनंतर विकेट प्लस रनआउट आणि आता 1 चेंडू 2 धावा. चला घाई करा पंच. टीम मीटिंग फारसी वेळ घेऊन देऊ नका. ठाऊक आहे क्रुशियल मोमेंट या दोन्ही संघांसाठी मॅच इम्पॉर्टंट आहे, पण त्यापेक्षा महत्वाचा वेळ देखील आहे. कारण की वेळ तुम्हा आम्हासाठी कधीच संपणार नाही आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला सगळ्या मॅच ज्या आहेत त्या कंप्लीट करायच्यात. सो बी फास्ट. आणि म्हटलं होतं ना की या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक संदेश नक्कीच देणार आहोत की नियमावली कशा प्रकारे बनवली जाते आणि ती नियमावली कशा प्रकारे पार केली जाते. कारण की या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं अनेक सारे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. शिस्त फार महत्वाची आहे. कारण की जीवनामध्ये एखाद्याला पुढे जायचं असेल ना तर डिसिप्लिन, शिस्तही स्वतःमध्ये आणणं फार गरजेचं आहे. एक चेंडू आणि 2 धावेंची गरज. बाजूला एका बाजूने जर बघितलं गेलं तर विश्वास आणि स्ट्रायकर एंड वरती नवीन बॅटर असेल लखन पाटील. करतील का एका चेंडू मध्ये 2 धावा की विश्वास? आता जो विश्वास आहे संघाचा त्या गोलंदाजावरती तो विश्वास पूर्ण केला जाईल का? 1 चेंडू 2 ची मॅच. 6-10 ची मॅच होती. 18 चेंडू 24 ची मॅच होती. जाऊन पोहोचली 1 चेंडू 2 वरती. बोल तयार. शेवटचा अंतिमचा चेंडू. नो बॉल आणि त्यावरती निघून जाईल चौकार. खतम. मॅच टाटा बाय बाय फिनिश. दरम्यान आदरणीय कैलासजी पाटील सावध यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले एक गोड व्यक्तिमत्व, त्याचबरोबर एस बॅटचे ओनर प्रोप्रायटर आदरणीय सोपानजी तिस्कर साहेब हे व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आपण त्यांचं शुभ सन्मान, शाही सन्मान आपण करूयात कंप्लीट. मी आयोजकांना विनंती करेन की आपण हा शुभ सन्मान, शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट मिळाले. आणि अजित दादांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सोपान साहेबांचा आपण शुभ सन्मान कंप्लीट करायचा. एस बॅटचे प्रोप्रायटर ओनर सोपानजी तिस्कर साहेब आपण पाहू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती.